सर्वांना नमस्कार. तुझ्याबरोबर सिस्टम गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया. थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार विचार करू. आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता. तुम्ही कॉर्पोरेशनचे सर्व निर्देशक तपशीलवार पाहू शकता. आम्ही कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू. इंटेल कॉर्प, तिकर INTC. हे पुनरावलोकन 19 एप्रिल 2025 पर्यंतच्या डेटावर आधारित होते. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी इंटेल कॉर्पोरेशन उपवर्गातील आहे. कॉम्प सेट विश्लेषणात 60 कंपन्या सामील आहेत. हे खूप प्रातिनिधिक आहे. अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे. 10 पैकी उणे 2 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 1.6 गुण. जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण US मार्केटमध्ये आम्ही पाहतो की संपूर्ण US स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर 1.8 गुण आहे. उणे 2 गुणांच्या स्कोअर विरुद्ध इंटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. इंटेल कॉर्पोरेशन आणि उपश्रेणी शेअर्स. गेल्या 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू. इंटेल कॉर्प उणे 47.7% बदल दर्शविला. उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध उणे 2.1%. हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही, परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. कंपनीचे बाजार भांडवल इंटेल कॉर्पोरेशन $82.59 अब्ज मूल्य आहे आणि उपश्रेणीचे भांडवल $3,405 अब्ज आहे. इंटेल कॉर्प तिचा हिस्सा 2.426% आहे आणि ती उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे ताळेबंद भांडवल $0.9 अब्ज अंदाजे आहे आणि उपश्रेणीचे भांडवल $730 अब्ज आहे. इंटेल कॉर्प 13.676% वाटा आहे. स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू. शेअर इंटेल कॉर्प बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 2.426% आहे. ताळेबंद भांडवल 13.676% आहे, जे बाजार मूल्याच्या हिश्श्यापेक्षा 464% जास्त आहे. बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपवर्गातील पुस्तक मूल्य चांगले 1 पॉइंट. विश्लेषित संस्थेच्या कर्ज दायित्वांची रक्कम $0.975 अब्ज इतकी आहे. कर्ज ते बुक व्हॅल्यू कंपनीच्या इक्विटीच्या 51% प्रतिनिधित्व करते. कंपनीच्या आर्थिक दायित्वांवर परिणाम सहन करण्यायोग्य 0 गुण. कंपनीच्या शेअरच्या किमती आणि नफ्याचे गुणोत्तर 0 आहे. उपश्रेणी सरासरी 35.9 आहे, जी उपश्रेणी सरासरीपेक्षा लक्षणीय वाईट आहे. उपश्रेणीतील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यमापन त्याच्या नफ्यावर खूप वाईट उणे 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा उणे $18,765 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यात भविष्यातील कमाई $5,043 दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे, जे सध्याच्या आकडेवारीपेक्षा 73.1% कमी आहे. उपश्रेणीच्या तुलनेत भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य 0 गुण. कंपनीची किंमत ते महसूल शिल्लक 1.6 आहे. 4.1 ची उपश्रेणी सरासरीपेक्षा 61% कमी आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत महसूल निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $53,130 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे.
हे कंपनीसाठी खूप वाईट आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकांचे मूल्यांकन खराब होणे 1 पॉइंट. विक्री मार्जिन उणे 35.3% आहे. उपश्रेणीमध्ये सरासरी 11.5% आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 46.9% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा 8.215% आहे, जे बाजार भांडवलाच्या हिश्शापेक्षा 239% जास्त आहे, आणि हे कंपनीच्या सध्याच्या बाजारभावातील असमतोल दर्शवते. इंटेल कॉर्प बहुधा कमी लेखण्याच्या दिशेने. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बाजार भांडवलाची रक्कम $758,000 इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये $2,567,000 आहेत. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 70.5% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम उणे $172.2 आहे. उपवर्गातील सरासरीसह $71.6 आणि उपश्रेणी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील सरासरी फरक 141% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या नफ्याचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल $488,000 आहे. उपश्रेणीमध्ये $620,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 27% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 2.7% आहे. उपवर्गासाठी सरासरी 1.9%. हे संभाव्य लहान दाबाचे सूचक आहे. सूचक 14 कंपनीसाठी 39% पातळी दाखवते. इंटेल कॉर्प. तर उपवर्गासाठी RSI पातळी 14 अंदाजे 42% आहे. तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणी सिक्युरिटीज कंपनीच्या समभागांप्रमाणेच उद्धृत केल्या जातात. इंटेल कॉर्प. कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे $18.92 आहे. कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाजे $25.16 आहे. सध्याची किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे 33% आहे. चला ऑर्डर टेबल पाहू, जे प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि विनामूल्य आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. सिक्युरिटीज मूल्यांकनाचा परिणाम म्हणून इंटेल कॉर्प. मदत प्रणाली. गुरु मार्केट्स. एक निर्णय घेतला जातो. व्हिडिओ एक विहंगावलोकन आहे म्हणून करार उघडू नका. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल धन्यवाद. गुरु मार्केट्स.